माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं. तुम्ही पण पहिल्यांदा गुलाबजामुन करणार आहेत आणि तुमचे पण क्रॅक येतात, मध्ये पाक नीट शिरत नाही, मध्ये गुठळ्या होतात, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की एकदा शेवटपर्यंत पहा. मी पण दुसऱ्यांदा वेळेस करते आणि एकदम परफेक्ट प्रमाणात सांगते तुम्हाला. हे सुहानाचा मी पॅकेज घेतलं आहे प्रीमिक्सचं. ह्याला मस्त फोडायचं आहे आणि याची पॅकेजिंगमध्ये तुम्ही बघू शकता एकदम नीट व्यवस्थित आहे. आणि याचं आपण कधीही झालं तर एकदम माप घ्यायचं. आपण नवीन करणार असाल तर एकदम ह्याचं माप घेऊनच करायचं, कारण आपल्याला ते नंतर चाचणी घेण्यात मदत होते आणि मी पाणी पण मिक्स करण्यात मदत होते. हे बरोबर 2 वाटी पीठ आहेत. त्याला मस्त याच्या गुठळ्या काढायच्या. ह्याच्यातल्या गुठळ्या काढल्यानंतर 1 वाटी दूध ह्याच्यात मिक्स टाकायचं आणि याच्यामध्ये एकदम पाणी म्हणजे दूध नाही टाकायचं. थोडं थोडं करूनच टाकायचं, जेणेकरून ते आकसून घेतं मध्ये. दूध तुम्ही ओतलं ना ते घाबरून नाही जायचं. हे असं झालं की नंतर हे थोडं थोडं करत करत हे आकसायला लागतं. थोडंसं घट्ट झालं तर थोडंसं पाणी टाकून अजून थोडंसं मऊ करून घ्यायचं, कारण घट्ट झालं की बरं ते क्रॅक येतात. ते गोल गोल करण्यातच खूप हात दुखून जातो आणि मध्ये मऊसूर होत नाही. तर म्हणून कधीही झालं तर हलक्या हाताने आणि पातळ थोडंसं पीठ करूनच हे करायचं. मग नंतर इकडे एक चासणी करायला घ्यायची. मग ही 2 वाटी मी चासणी ओतली आहे आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतले आहे आणि याची चासणी करून घ्यायची आहे. याच्यामध्ये थोडीशी आपण विलायची पण टाकायची आहे कूट करून. आणि तुमच्यापाशी केसर टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता. ते पण मस्त अशी चासणी यायची. ह्याची जास्त घट्टच नसते. हाताला जरा चिपचिप लागायला सुरू झाले की ते बंद करायचं आणि याला थोडंसं गरमच राहू द्यायचं. मग आता आपण आता तेल घ्यायचं. तेल बघू शकता तुम्ही, जास्त गरम पण नाही आणि जास्त थंडही नाही. एक गुटळी खाली टाकल्यानंतर ते वरी आली की मग दुसरी हळूहळू एक टाकायला सुरू करायचे. पहिल्यांदा अजिबात त्याला हलवायचं नाही, अजिबात. हे बघू शकता, न हलवता आपण हे कशी वरी तरंगत आले होते. वरी आल्यानंतरच ते पण झारण्याने घेऊन असे गोल गोल करत ह्याला फ्राय करायचे आहे. आणि लालसर तुम्हाला जशा प्रकारे पाहिजे तशी लालसर कमी गॅसवरतीही फ्राय करायची, नंतर आतून कच्चे राहतात आणि वरतून नुसते काळे होतात. मस्त व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहे, काढून घ्यायचे आहेत. आणि ह्या चासणीमध्ये थोडंसं थंड झाल्यानंतर या चासणीमध्ये गुळमट चासणी पाहिजे, थंड जास्त नको आहे. गुळमट चासणी झाल्यानंतर एक फेर ह्याच्यामध्ये टाकायचा, एक 10-15चा. नंतर हे थोडंसं 10-15 मिनटं झाल्यानंतर मुरझल्यानंतर हे दुसरा फेर टाकायचा आणि याला मस्त व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि खालचे गुलाबजाम वरी घ्यायचे आणि वरचे खालून असं ठेवायचे. हे बघा, रात्रभर मुरझल्यानंतर एकदम व्यवस्थित आणि न फुटता असे लुसलुशीत गोल झाले आहेत. एकदम तुमच्यासमोर दाखवते. एकदम पाक आतमध्ये शिरला आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत झाले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा. आणि अशा एकदम परफेक्ट प्रमाणात केले तर तुमचे पण गुलाबजामुन नाही बिघडणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.